परभणी इथं झालेली संविधान प्रतीची तोडफोड, त्यानंतर समाज बांधवांनी केलेल्या आंदोलनात अटक केलेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलीस मारहाणीत झालेला संशयास्पद मृत्यू, बीडचे सरपंच संतोष देशमुख यांचा खून आणि केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेलं वादग्रस्त वक्तव्य अशा विविध घटनांच्या निषेधार्थ हातकणंगले माजी आमदार डॉक्टर सुजित मिंचेकर आणि शिवसेना उबाठा पक्षाचे जिल्हाप्रमुख संजय चौगुले यांच्या नेतृत्वाखाली आज हातकणंगले तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। यावेळी बोलताना डॉक्टर सुजित मिंचेकर यांनी देशाच्या गृहमंत्री पदावर असताना देखील अमित शहा यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल भर संसदेत वादग्रस्त वक्तव्य करून संपूर्ण देशवासियांच्या भावना दुखावल्या आहेत, त्यामुळे त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा आणि संपूर्ण देशवासियांची माफी मागावी अशी मागणी केली। आणि इतर विविध संघटनांच्या वतीनं आम्ही आज तहसीलदारांना निवेदन देण्याकरता आलेलो आहोत। खरं तर आम्ही मोर्चाने येणार होतो, परंतु या देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंगजी यांचं निधन झालं म्हणून संपूर्ण देशात दुखवट आहे, त्यामुळे आम्ही शांततेच्या मार्गाने आज आलेलो आहोत। या देशाचे गृहमंत्री आदरणीय अमित शहा साहेब यांनी ज्या पद्धतीनं विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान पार्लमेंटमध्ये केलं, त्याचा खऱ्या अर्थानं संपूर्ण देश निषेध व्यक्त करतोय। तो निषेध व्यक्त करण्याकरता आम्ही निवेदनाच्या माध्यमातून आम्ही तहसीलदारांना अवगत करण्याकरता आज आम्ही आलेलो आहोत। या देशामध्ये आज खऱ्या अर्थानं लोकशाही चालू आहे की नाही असा प्रश्न निर्माण झालेला आहे। ज्या पद्धतीनं परभणीमध्ये एका माथे फिरून संविधानाची प्रत जी होती त्याची तोडफोड केली आणि त्या परभणीमध्ये एका वकिलांचा कस्टडीमध्ये मृत्यू होतो। हा मृत्यू कशामुळे झाला? त्या कस्टडीमध्ये झालेल्या मारहाणीमुळे झाला। तर आम्हा सर्व कार्यकर्त्यांची अशी मागणी आहे की ज्यांनी कुणी हा गुन्हा केलेला आहे त्यांच्यावरती कडक कारवाई झाली पाहिजे, त्यांच्यावरती कडक कारवाई होऊन लवकरात लवकर कारवाई झाली पाहिजे, हे सुद्धा महत्त्वाचं आहे। सरपंच संतोष यांचा सुद्धा निर्गुण हत्या करण्यात आली, खून करण्यात आला। त्या हत्येमागचे सूत्रधार त्यांना आपण पकडलं पाहिजे आणि पकडून त्यांना सुद्धा लवकरात लवकर कडक शिक्षा दिली पाहिजे, अशी आम्हा सर्व कार्यकर्त्यांची मागणी आहे। यावेळी मागण्यांचं निवेदन नायब तहसीलदार संदीप चव्हाण यांना देण्यात आलं। या आंदोलनात माजी सरपंच विनायक कोठावळे, शिरीष मधाळे, लक्ष्मण कोळी, विशाल साजणीकर, ओंकार कांबळे, चरण कांबळे, वैभव जमणे, शेतकरी संघटनेचे कुमार जगोजे, अमित पाटील, अक्षय देसाई, ॲडव्होकेट सुरेश पाटील यांच्यासह प्रमुख पदाधिकारी, भीमसैनिक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते।